तब्बल 17 वर्षांनी भारतानं टी20 विश्वचषकातला गवसणी घातली। भारताचा दक्षिण आफ्रिकेवर बार्बाडोसच्या मैदानात थरारक विजय। भारतानं 20 षटकात 7 बाद करत 176 अशी मजल मारली होती। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषकावर नाव कोरलं। टी20 विश्वचषक दोनदा जिंकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला। क्लासेनच्या फटकेबाजीमुळे एका वेळी सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला होता। 24 चेंडूत 26 धावा असा सामना रंगला होता। मात्र पंड्याने क्लासेनचा काटा दूर करून दबावाच्या क्षणी सूत्र भारताच्या हाती आणली। थरारक सामन्यात अखेरच्या षटकात 6 चेंडू 16 धावा असं समीकरण। तेव्हा सूर्यकुमारनं बाउंड्रीवर अफलातून कॅच घेत मिलरला तंबूत परतवलं। या बेस्ट कॅचची सर्वत्र चर्चा। भारतानं 17 वर्षांनंतर राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाखाली जेतेपद पटकावलं। कायम शांत संयमी राहणाऱ्या राहुल द्रविडनं सिंहगर्जना करत विजयाचं सेलिब्रेशन केलं। हा माझा अखेरचा टी20 वर्ल्ड कप, विराट कोहलीकडून निवृत्ती जाहीर। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचीही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर। वर्ल्ड कप विजयानंतर रोकोचा भारतीय चाहत्यांना धक्का। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून टी20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन। 140 कोटी भारतीयांना भारतीय क्रिकेट संघावर गर्व आहे। सामना जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विटरवर पोस्ट। काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून टीम इंडियाचं अभिनंदन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून भारतीय टीमचं कौतुक। टी20 सामन्यांमध्ये भारताचा फायनलमध्ये विजय झाल्यानंतर देशभर सर्वत्र जल्लोष। इंडिया गेट ते मुंबईच्या शिवाजी पार्कपर्यंत नागरिकांकडून आनंद साजरा। सोलापूरमध्ये शेकडोच्या संख्येनं क्रिकेट रसिकांची घोषणाबाजी, हातात तिरंगा घेत विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा। कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष। कोल्हापूर शहरातील सर्व तरुणाई चौकात एकवटली आणि विश्वचषकाच्या विजयाचा उत्सव साजरा केला। टी20 विश्वचषकामध्ये भारताचा थरारक विजय। विजयानंतर रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या घरी कुटुंबियांसह विजयाचा जल्लोष। विमानात देखील भारताचा विजय जल्लोषात साजरा। 30,000 फूट उंचीवर कॅप्टनकडून भारताच्या विजयाची घोषणा। मोदी सरकार तिसऱ्यांदाच सत्तेत आल्यानंतर आज पहिल्यांदाच मन की बात कार्यक्रम प्रसारित होणार। या कार्यक्रमाचा आजचा 111वा भाग। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक। विधान परिषदेचे उमेदवार अंतिम करण्यासाठी बैठकीचं आयोजन। महाराष्ट्र भाजपचं 4 तास विचारमंथन। प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, देवेंद्र फडणवीसांसह राज्यातील नेत्यांची बैठकीला उपस्थिती। विधानसभेच्या रोडमॅपबाबत बैठकीत चर्चा। महायुती म्हणून आगामी निवडणुकांना सामोरं जायचं। भाजप कोर कमिटी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरला। खोट्या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी काही नेत्यांची नियुक्ती करणार। आशिष शेलारांचा रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद। आम्ही फेक नरेटिव्ह करत नाही, शेलारांचा विरोधकांना टोला। 10 जुलैपर्यंत 700 मंडलात महायुतीतील घटक पक्षांसोबत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यक्रम राबवणार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती। आज महाराष्ट्र जातीपातीत विभागला असला तरी निश्चितपणे राज्य त्यातून बाहेर येईल। आपण महाराष्ट्राला त्यातून बाहेर काढू, राज ठाकरेंचं वक्तव्य। ठाकरे गटाच्या लोकसभा गटनेतेपदी खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती। नियुक्तीनंतर सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत आभार मानले। राज्य सरकार भारतीय संविधानाचा अपमान करणारं सरकार, आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा।
अर्थसंकल्प मंजूर होण्याआधी शासन निर्णय जारी, आदित्य ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री सांगतील तेव्हा छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री होणार, मंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती. पालकमंत्री जिल्ह्याच्या व्यक्तीला करा, सत्तारांची मागणी. आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआयची महायुतीकडे 8 ते 10 जागांची मागणी. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंची माहिती. मंत्री संजय राठोड यांना तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी फॉरेन्सिक लॅब रिपोर्ट आला नाही, तरी गृहमंत्री फडणवीसांनी क्लीन चिट दिली. या प्रकरणी जर सरकार गप्प असेल तर सरकार यामध्ये सामील आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी रामाचा संबंध त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला. अयोध्या आणि नाशिकच्या पराभवावरून जयंत पाटील यांनी विरोधकांना डिवचलं. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी फक्त आश्वासनं दिली. कोरोना काळात तर मुख्यमंत्री घराबाहेरही पडले नाहीत. शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांची उद्धव ठाकरेंवर टीका. स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात, मात्र जेव्हा ते स्वप्न पूर्ण करत नाहीत तेव्हा जनता त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहत नाही. स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकांना जनता डोक्यावर घेते. नागपूर महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून नाराजी व्यक्त. महापालिकेचे अधिकारी म्हणजे मुरदाळ व्यवस्था, गडकरींचं वक्तव्य. पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच खुलं होणार. टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सीआयएसएफच्या मनुष्यबळाची केंद्रीय गृह विभागाकडून पूर्तता झाल्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. नीट परीक्षा या देशपातळीऐवजी राज्य पातळीवर घेता येतात का? राज्यांना तसे अधिकार देता येतील का हे तपासून पाहण्याचं केंद्रानं आश्वासन दिल्याची अजित पवारांची माहिती. अर्थसंकल्पाला मान्यता मिळाली नसताना जीआर काढता येत नाही, हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही? मुख्यमंत्र्यांनी जीआर पटलावर ठेवल्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल. लाडकी बहीण योजना ही केवळ 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या बहिणींसाठी आहे, करोडो रुपये टॅक्स भरणाऱ्यांसाठी नाही. जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला सूरज चव्हाणांचं प्रत्युत्तर. महिलांना लाडकी बहीण योजनेचा नक्की फायदा होणार, चुकीचं नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना डोला. राज्य सरकारनं महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे जालन्यामध्ये शिवसेना पक्षाकडून स्वागत. बाजार समितीमध्ये शिवसेनेकडून कामगार महिलांना पेढे वाटत जल्लोष साजरा. अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची घोषणा. या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला आघाडीकडून जळगावमध्ये जल्लोष साजरा. आमदार सुरेश भोळेही जल्लोषात सहभागी. 15 जून रोजी शाळा सुरू झाली तरी विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. या सगळ्या सिस्टीममध्ये गैरकारभार झाला, यावर चर्चा करायला पाहिजे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी. आळंदीमध्ये इंद्रायणी घाटाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणेंसह वारकर यांची त्यावेळी गर्दी. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान. मानाच्या 48 दिंड्यांनी माऊलींच्या पादुका मार्गस्थ. वारकऱ्यांचा जयहरी विठ्ठलचा जयघोष. आळंदीमध्ये माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. एखादा मुख्यमंत्री प्रस्थानाला येण्याची ही पहिलीच वेळ. माऊलींचे अश्व मंदिरासमोर दाखल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतलं. यावेळी तुकोबांच्या पालखीचं मुख्यमंत्र्यांनी सारथ्यही केलं. पुण्याच्या इनामदार वाड्यातील मुक्काम पूर्ण करून संत तुकोबांची पालखी मार्गस्थ. इनामदार वाड्यातून पालखी बाहेर पडल्यानंतर वारकऱ्यांकडून तुकाराम माऊलींचा गजर. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. 9व्या दिवशी पालखीचं श्रीरामपूर मार्गे प्रस्थान. नागरिकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. अमरावतीतील प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांची पालखी पंढरपूर दिशेनं मार्गस्थ. श्री महाराजांच्या पालखी सोहळ्यात आनंदात भाविक सहभागी. भाविकांकडून ठिकठिकाणी पालखीचं स्वागत. कंधारच्या साधू महाराज संस्थानच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान. विठुरायाचा नामघोष करत हजारो भाविक पालखी सोहळ्यात सहभागी. साधू महाराज दिंडीचं यंदाचं 250वं वर्ष. राज्य सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ. महाराष्ट्राच्या जनतेनं सरकारला आपली जागा दाखवली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। सीबीआयकडून मुंबई आणि नाशिकमध्ये 33 ठिकाणी छापेमारी, पासपोर्ट अधिकारी आणि दलालांवर एकूण 12 गुन्हे दाखल। पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा सीबीआयचा दावा। भिवंडीच्या कल्याण नाका के धामणकर नाक्यादरम्यान खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी। वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवले, महानगरपालिका प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।